अस्वले मॅडमच्या कर्तृत्वाबद्दल आपण व्यक्त केलं, मनपूर्वक धन्यवाद. शेवटी आपण मनोगताचा शेवटी एक उल्लेख केला सर की चिमूरला जाण्याचा निर्णय घेणं खूप कठीण होतं. मॅडम, तुम्हाला इथं निमंत्रित करण्यापूर्वी 2 ओळी अस्वले सरांच्या या मुद्द्यावर मी उद्धृत करू इच्छितो. मॅडम, पूर ज्यांच्या स्वभावात असतो अशीच माणसं किनारा सोडतात. पूर ज्यांच्या स्वभावात असतो अशीच माणसं किनारा सोडतात. कोसळण्याची ज्यांना क्षिती नसते अशीच कळसाचं नशीब मागतात. कोसळण्याची ज्यांना क्षिती नसते अशीच माणसं कळसाचं नशीब मागतात. ते कळसाचं नशीब मिळालेल्या चिमूरच्या ग्रामगीता महाविद्यालयाच्या सन्माननीय प्राचार्य डॉक्टर सुनंदा अस्वले मॅडम यांना इथे मी ससन्मान निमंत्रित करतो. डॉक्टर सुनंदा अस्वले. मला माहीत आहे की वेळ भरपूर झाला आहे, थोडं शॉर्ट करायचा प्रयत्न करते. आजच्या या सत्कार समारंभाचे अध्यक्ष, शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष माननीय विजय मुकेवार, उपाध्यक्ष नंदू फुबर्डिया, सहसचिव सोनटक्के सर, कुचनकार सर, चेचडा सर, शिक्षण प्रसारक मंडळाच्या दोन्ही संस्थेचे प्राचार्य रेड्डी सर, खांजोडे सर, इथे माझ्यासोबत उपस्थित असलेले डॉक्टर अस्वले, आई माझ्यासोबत इथे आली आहे. नाही म्हणत होती पण मी जबरदस्ती घेऊन आली. आणि सरप्राईज व्हिजिट देणारी माझी मुलगी आणि माझे 2 नातू, तसेच इथे उपस्थित असलेले तिन्ही संस्थाचे शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी. खरं तर हा एक हळवा आणि अविस्मरणीय क्षण असल्याचं मला तिथं बसल्या बसल्या जाणवत होतं. तुम्ही सगळेजण एवढे चांगले शब्द माझ्यासाठी वापरले. खरंच आपल्यात एवढे गुण आहे का असा विचार मी करत होते, पण तुम्ही बोलले त्याच्याबद्दल मी आपल्या सर्वांचं मनापासून धन्यवाद देते. तसेच आयोजकांनी एवढा भव्य कार्यक्रम, एवढा चांगला कार्यक्रम आयोजित केला त्यासाठी मी मनापासून त्यांचे आभारी आहे. पुष्कळ लोकांनी म्हटलं की 29 वर्ष झाले इथे, 29 वर्ष 4 महिने झाले तसे सर्व्हिसला, पण या महाविद्यालयाच्या परिसरात मी 38 वर्ष घालवले. 38 वर्ष म्हणजे कसं, ज्या महाविद्यालयाच्या परिसरात 38 वर्ष घालवून राहिली ते सोडताना दुःखही होणारच. माझं वय 58, कोणीतरी 57 वगैरे म्हटलं, 58 आत्ताच पूर्ण झालं, 59 रनिंग आहे. 2 वर्ष 11वी 12वीचे, 4 वर्ष BSCचे, 3 वर्ष CHBचे, असे 9 आणि 29, 38 वर्ष ज्या महाविद्यालयाच्या परिसरात घालवले ते सोडून जाणारा दुःख होणार. मला वाटते अगळते सरनी पण म्हटलं होतं की एवढं सगळं चांगलं चालू असताना रेखा पण म्हणाली होती, पण आपली इच्छा आहे आता आपण डोंगरावरून खाली उतरून राहिलो आणि वेळ कमी आहे तर आपल्या मनातली इच्छा पूर्ण करायच्या उद्देशातून मी ही स्टेप घेतली. त्याच्या आधी पुष्कळ वेळ आणि कसं असते सगळ्या गोष्टी आपल्याला वेळेवर मिळतात असंच नाही. पुष्कळ वर्षापूर्वी प्राचार्यपदाची ऑफर आली होती, पण त्यावेळेस आम्ही असा विचार केला की सर पण प्राचार्य होते, त्यांची जबाबदारी मी जवळून पाहिली होती. तर दोघंही प्राचार्य म्हणून घरातून जेव्हा बाहेर पडून आपली मुलं कोणाकडे पाहतील आणि म्हणून एकाने समोर जायचं एकाने थांबायचं या उद्देशातून आम्ही तसं केलं. पण जेव्हा मला प्राचार्य बनायचं म्हणजे वाटत होतं तेव्हा काही ऑफर आली नाही. पण नशीब कसं असते पहा, एका ऑफर यायला लागले ते लगातार 3-4 ऑफर आल्या. ते माझी मुलगी एक वेळ गमतीन म्हणाली, जसं म्हणे 4 मैत्रिणी दुकानात जातात, साडी टाकते, एखाद्या मैत्रिणीला साडी आवडली तर सगळ्या मैत्रिणींना ती साडी आवडते, तसं तुझ्या बाबतीत झालं आहे. काही असो, पण शेवटी मी निर्णय घेतला चिमूरला जायचा. तर थोडंसं आई माझी समोर बसली आहे, मी तिच्याबद्दल पण थोडं बोलू इच्छिते. माझे वडील ऑडिटर होते, ट्रान्सफरेबल जॉब होता. आम्ही वणीत आलो, मी 9वीत असताना. ट्रान्सफरेबल जॉब असल्यामुळे चंद्रपूर म्हणा, नागपूर म्हणा, हिंगणघाट म्हणा, असं पांढरपडा म्हणा, वेगवेगळ्या ठिकाणी आम्ही भ्रमण करत शेवटी इथे स्थायिक झालो. तर बाबा थोडेसे म्हणजे ऑडिटर जरी असले तरी वरचा पैसा कधी खाल्ला नाही, थोड्याशा पगारात कसं काम करायचं ते तिच्याकडून शिकण्यालायकीचं होतं. पण तिच्यात कडकपणा खूप होता, शिस्त खूप होती. एवढंच आम्ही किती, मी इथे 9वीत वगैरे आलं असेल, पण अभ्यास करा. तिने जे वळण लावली, कधी पुस्तक पाठ होऊन जात होतं, गणित पाठ होऊन जाते तरी अभ्यास करा. बाकीचे विद्यार्थी एवढे खेळत होते, मैत्रिणी खेळत होत्या, पण जास्त काही खेळू दिलं नाही, अभ्यास करा एवढंच केलं. त्याच्यामुळे की काय आयुष्यभर आम्ही तेच करत राहिलो. आणि आज तिच्या शिस्तीमुळे कदाचित इथपर्यंत पोचलं असेल.
तर 11वी-12वी झाल्यानंतर सरनी सांगितल्याप्रमाणे BSc झालं, MSc झालं. आता मी तेवढं रिपीट करणार नाही, पण समोरचा 1995ला मी जेव्हा लागली, राजपूत सर जे म्हणाले, रेखा जे म्हणाली की आम्हाला थोडंसं शिस्त वाटत होती, बोलत नव्हती, ते मी थोडंसं आज जाता जाता त्याच्यावरचा पडदा उचलते. त्याच्यामागे कारण असं होतं की 1995ला मी जेव्हा कॉलेजमध्ये लागले तेव्हा आम्हाला शिकवलेले महाजन सर होते, कारगाणे सर होते, एनगंटीवार, ज्या लोकांनी, रोडे सर, कोंडावर सर, ज्या लोकांनी मला शिकवलं होतं ते सगळे स्टाफ रूममध्ये बसून राहत होते. आणि त्या लोकांसमोर बोलण्याची हिंमत तर दूरच, म्हणजे त्यांच्या बाजूला कसं जाऊन बसायचं हिंमतच नव्हती. आणि म्हणून ते म्हणत रेखा जे म्हणाली, स्टाफ रूमकडे काही पाहतही नव्हती, कारण घाबरत खूप होती. आणि लोकांना ते समजलंच नाही, त्याला शिस्तपणा समजला, आपण काही समजू शकत नाही, पण मनातून घाबरून होती. त्यांच्याकडे स्टाफ रूममध्ये कधी बसली नाही आणि किंवा कोणाशी बोलायची पण हिंमत केली नाही. इथून आलं की लॅबमध्ये जायचं, लॅबमध्ये आपलं काम करायचं आणि वापस यायचं. आणि असं करत करत घाबरत मी सुरुवातीचं आपले शिक्षक लोक आहे म्हणून दिवसा काढले. नंतर अस्वले सर प्राचार्य झाले, पुन्हा प्राचार्याची बायको म्हणून समोर करते असं कोणी म्हणू नये, हे समाजाचं दडपण. आणि म्हणून त्या घाबरत पुन्हा आपल्याला कोंडून ठेवलं म्हटलं तरी चालते. 2014 नंतर अस्वले सरनी कॉलेज सोडलं आणि त्याच्यानंतर पुन्हा काहीतरी अस्थिरतेची भावना मनात यायला लागली की आपल्यावरचं छत्र गेलं, कोणी आपल्याला काही म्हणायला नको, नवरा पण गेला, आता बायको पण अशी करते का, असं एक थोडंसं दडपण होतं. त्याच्यामुळे स्वतःला दाबून ठेवलं. पण म्हणतात ना, जे होते ते चांगल्यासाठीच होते. तर असं घाबरत असताना याचा अर्थ असा नाही की मी काही कामं करत नव्हती. आपल्या डिपार्टमेंटमध्ये कामं आता करतो तशीच करत होती, फक्त एवढी काळजी घेत होती की आपण जे काम केलं ते आपल्या डिपार्टमेंटच्या बाहेर जाऊ नये आणि प्रसिद्धीच्या झोतात आपण येऊ नये, कोणी आपल्याकडे बोट दाखवू नये, अशी काळजी घेत होती. आणि हे करत असताना 2018-19 मध्ये एक वादळ आलं. वादळ म्हटलं तरी चालते. तोपर्यंत मी स्वतःला खूप प्रोटेक्ट करून ठेवले होते. त्यावेळेस 1 वर्षासाठी तेव्हा आपल्याला प्राचार्य आले होते आणि त्यांच्या कारकिर्दीत माहीत नाही काय तर न केलेल्या चुका माझ्या अंगावर टाकल्या जात होत्या. आयुष्यातल्या 29 वर्षातल्या सर्व्हिसमध्ये एकमेव शोकत मला मिळाली आणि ती पण मी न केलेल्या कार्याबद्दल. आणि त्यावेळेस माझ्या लक्षात आलं की आता काही खरं नाही. मी तेव्हा तत्कालीन आपले जे वरिष्ठ होते त्यांच्याकडे पण कंप्लेंट केली होती, पण काही उपयोग झाला नाही. इथे बसलेले काही लोक त्याच्यासाठी साक्षीदार पण आहेत. पण मग माझ्या लक्षात आलं की आपलं इथं कोणी नाही, आता आपला लढा आपल्यालाच लढावा लागेल आणि आता काही घाबरूनही उपयोग नाही. हा समाज काय म्हणेल, या समाजासाठी आपण दबून राहण्यातही अर्थ नाही. आणि त्यावेळेस मांजराची जशी गती होते, एखाद्या कोपऱ्यात मांजराची कोंडी करण्यात येते आणि तेव्हा ते मांजर पण अंगावर येते, तशा पद्धतीची माझी स्थिती झाली होती. मग माझ्यातली सगळी भीती निघून गेली आणि स्वतःला व्यक्त करायलाही मी त्या दरम्यानच शिकली. आपल्यातलं जे काही आपल्याला ज्या करायच्या इच्छा आहे, प्रसिद्धी मिळाली नाही पाहिजे, हे स्वतःसाठी जे आपण घेतलेलं जे कुंपण होतं ते पण मी पार केलं आणि तेव्हापासून सुरुवात झाली. आणि त्यानंतर प्राचार्य खांजोडे सर आले, त्यांनी तर प्रोत्साहन दिलं. आता एक उदाहरण तुम्हाला सांगते, जे नोबल आता पुष्कळ जगाने नोबल लॉरेट्स इन केमिस्ट्री जे संकलन आहे हे म्हणतात, हा प्रोजेक्ट मी तेव्हाही केला होता. फक्त फरक हा होता की संकलन केलं नाही, ते पण केलं होतं. IYPT जे आपण मोठ्या प्रमाणात इथे एक्झिबिशन पाहिलं होतं ते सगळं मी याच्या आधी पण डिपार्टमेंटला केलं होतं. फक्त कोणाच्या नजरेत आलं नाही पाहिजे याची जास्त काळजी घेत होती. पण त्यानंतर मग आता 2016 इथे हेड झाली. पण थोडासा एक पुन्हा मी जो अनुभव घेतला त्याच्याबद्दल बोलू इच्छिते. हेड म्हटल्यानंतर माझ्या डिपार्टमेंटचे इथे लोक बसलेले, याच्या आधी पण मी बसली होती, म्हणजे यांच्याशी बोलली होती. तर हेड झाल्यानंतरचा मी अनुभव सांगते. या लोकांशी माझे पहिले संबंध खूप चांगले होते, पहिले म्हणजे आता पण आहे. पण मधला जो संक्रमणाचा काळ होता, आपण ज्या समाजात वावरतो त्या समाजाचा थोडासा विचार करता अजूनही पुरुषप्रधान संस्कृती जी आहे त्याच्यावरचा पगडा आपल्यावरचा गेलेला आहे. जेव्हा मी हेड झाली थोडासा मला त्रास झाला. मग मला असं वाटलं की आता काही खरं नाही, आपल्याला जी चेअर आहे त्याचं काम आपण केलंच पाहिजे. आणि मग थोडंसं त्या पुरुषप्रधान संस्कृतीला त्यांचा काही दोष नव्हता, पण कसं आहे, एखादी स्त्री जेव्हा वरच्या पदावर बसते तेव्हा पुरुष लोक लवकरात लवकर त्याला प्रतिसाद देत नाही. पण माझ्या हेही लक्षात आलं काम करत असताना, जेव्हा आपलं काम बोलते तेव्हा तेच लोक तेवढ्या
ताकदीने आपल्या मागे उभे राहतात आणि आपलं जे नेतृत्व आहे ते मान्य करतात आणि याचा अनुभव मी सध्या घेते आहे. तर हे करत असताना माझ्या डिपार्टमेंटबद्दल मी आणखी एक सांगू इच्छिते की आमच्या डिपार्टमेंटची काय खासियत आहे. आमच्या डिपार्टमेंटमध्ये गुरु शिष्य परंपरा पहिल्यापासून चालत आहे. भरणे सरांचे विद्यार्थी आसवले सरांचे विद्यार्थी वराटे सरचे विद्यार्थ्यांनी मी, माझा आता राहुल आहे. दुसरी एक परंपरा आहे की फक्त भरणे सरांचा अपवाद सोडता कोणीही तिथून रिटायर झालेलं नाही आणि जे कोणी गेले ते प्राचार्य पदावर गेले. वराटे सर म्हणा, आसवले सर म्हणा, आता मी पण चाललेली आहे आणि नंतरही ही परंपरा कायम राहील असं मला वाटते. आणि याच्यानंतरही मला एक पुन्हा सांगावं असं वाटतं की आतापर्यंत पुष्कळ लोकांनी असं म्हटलं की डिपार्टमेंट खूप चांगलं चालू होतं, डिपार्टमेंट खूप चांगलं. घाबरण्याचं काही कारण नाही. आमच्या मागून आलेले जे 2 जण आहेत किंवा आमचं नॉन टीचिंग स्टाफ आहे हे खंदे आहेत आणि चांगले कार्यकर्ते चांगले तयार झाले आहे. असंच काम पुढेही चालू राहील अशी मला आशा आहे. मला पुन्हा आता वेळ भरपूर झाला आहे पण एक थोडंसं आता शेवटचंच भाषण ऐकावं लागेल कदाचित. तर तुम्हाला सांगायला मला आनंद वाटेल की मी जेव्हा लागली तेव्हा अध्यक्ष होते विजूभाऊ मुकेवारच होते आणि आज मी जेव्हा सोडून जात आहे तेव्हाही विजूभाऊ मुकेवारच अध्यक्ष. याच्यापेक्षा चांगला योग काय असू शकते. आणि विजूभाऊबद्दल जर बोलायचं तर मी लागली आता मला 29 वर्ष झाले आहे पण जवळपास 20 वर्ष मी त्यांच्याशी काहीच बोलू शकले नाही आणि जेव्हा आता 20 वर्षानंतर जे थोडंफार तुटकं बोलायला लागली, बोलायचं राहत होतं एक, तोंडातून शब्द निघत होते एक, म्हणजे मला माहीत नाही काय होत होतं त्यांच्याशी बोलताना. आणि कदाचित धाक असेल, आदरपूर्ण धाक असेल, माहीत नाही. पण एक दिवस विजयभाऊ मला म्हणाला, सुनंदा तू काय बोलता लक्षात येऊन राहिलं का? मलाही समजत होतं बोलायचं काय आहे, तोंडातून शब्द वेगळेच निघत होते. ते पण पितृतुल्य आहे, त्यांचा आमच्यावर खूपच प्रभाव आहे. तर त्यांचं जे अनुभव संपूर्ण त्यांचे जे बोलणं असते किंवा त्यांचा जो करारी बाणा आहे, त्यांचं जे व्यक्तिमत्व आहे त्याच्यामुळे असू शकते कदाचित आपण त्यांच्यासमोर बोलू शकत नसेल. पण मी त्यांचा अनुभव घेतला. त्यांच्यासारखा प्रेमळ माणूस पण नाही आहे. त्यांना वडिलांच्या ठिकाणी पाहायला काही हरकत नाही आणि ते आमच्यासाठीच नव्हे तर पूर्ण महाविद्यालयासाठी एक प्रकाशस्तंभासारखं काम करत आहे. आणि मी तर ईश्वराजवळ अशी प्रार्थना करील की त्यांचा असा आशीर्वादाचा हात आमच्यावर नेहमीसाठीच राहू आणि त्यांच्यामुळेच आम्ही आज इथे आत्मविश्वासाने इथपर्यंत येऊ शकलो. आणि त्यांच्या दीर्घायुष्यासाठी, त्यांच्या फ्युचरसाठी मी त्यांना सदिच्छा देते. तसंच संस्थेचे जे उपाध्यक्ष आहेत नरेंद्रजी बर्डिया, त्यांना मी धन्यवाद याच्यासाठी देते की ज्या कठीण काळात त्यांनी आम्हाला साथ दिली. पुन्हा एक गोष्ट मी त्यांना थोडंसं आपल्याला सांगू इच्छिते. CDC आत्ता परवा झाली होती लीनसाठी आणि तो विषय जेव्हा प्राचार्य सरांनी मांडला एका क्षणात त्या बर्डिया सरांनी म्हटलं की अपने एम्प्लॉय के भविष्य के लिए, उनके फ्यूचर के लिए अपने को देना चाहिए. जो एका कर्मचाऱ्याबद्दल एवढा पॉझिटिव्ह विचार करणारे जेव्हा संस्थेचे पदाधिकारी आहेत, नक्कीच ती संस्था भरभराटीला जाईल. अशोक भाऊ सोनटक्के आहे, तर एकदमच आम्ही पुष्कळ कमिटीसोबत काम केलं आहे. खूपच एकदम मनमुळावं आहे. आणि बाकी यांनी जे सांगितलं चतडा सरांकडे मी 1 वर्ष त्यांचं ओपनिंगच्या वेळेस काम केलं होतं. त्यांनी आम्हाला पूर्ण लिबर्टी दिली होती. तुम्हाला वाटते तेव्हा तुम्ही चालू ठेवा, वाटते तेव्हा म्हणजे तुम्हाला जेव्हा वाटते तेव्हा सुट्टी घ्या. पण आम्ही कधी मिसयूज केला नाही. त्यांचं कॉलेज सुरुवातीला चालवायला लागलो. कुचनकार सर आहे, त्यांनी पण मला खूप साथ दिली. आमच्या प्राचार्याबद्दल जर बोलायचं झालं तर मी म्हटलं ना, कधी कधी प्रेरणा कशी असते, एखाद्याला प्रोत्साहन कसा द्यायचं, सकारात्मक दृष्टिकोन कसा ठेवला पाहिजे, हे त्यांच्याकडून शिकण्यासारखं आहे. आताच तुम्हाला IYPT असो की नोबेल लॉरेट्स हे मी पण पहिले केले होते, पण त्यांनी जे जगासमोर आणण्याचं कार्य त्यांनी केलं, त्यांना मी धन्यवाद देण्यापेक्षा त्यांच्या ऋणात राहू इच्छिते. तसंच डिपार्टमेंट ऑफ केमिस्ट्रीचे जे लोक आहे, आज माझ्या नावावर माझे कार्यक्रम जरी खपवणे म्हणजे देण्यात आले असले तरी पण एका व्यक्तीचं काम नाही. आपण जरी डोक्यातल्या आपल्या आयडिया असल्या तरी त्याचं एक्झिक्युशन या डिपार्टमेंट ऑफ केमिस्ट्रीने केलं. लिहितकर सर असो की राहुल असो की जयंता असो की राजू असो की कुशल असो की तो सुरुवातीला असणारा आडे असो, सगळ्यांनी आपापल्या
कार्य व्यवस्थित केलं आणि म्हणून आज हे डिपार्टमेंट एवढ्या रुबाबात उभं आहे असं म्हणायला मला आवडेल. तसंच माझ्या हृदयात एक स्पेशल जो प्रेमाचा कप्पा आहे तो माझ्या CHB बद्दल. कुणी मला असंही म्हणतं CHBवर जास्त प्रेम आहे का? हो, पण कठीण काळात जो आपल्याला मदत करतो तोच जास्त महत्त्वाचा असतो. आणि 2014 पासून मी डिपार्टमेंटला एकमेव होती. 2023ला या दोघांची एंट्री झाली, पण 2014 पासून एकटी असताना देखील या CHBने आपल्या मनात जे कार्य केलं ते कमी कधीच विसरू शकणार नाही. आणि त्यांच्यासारख्या आणि दुसरी आमच्या डिपार्टमेंटच्या CHBची खासियत अशी आहे की पैसा आणि काम याचा ताळमेळ ते कधी बसवत नाही. कितीही काम असो ते करतात, आपल्याला किती पैसा मिळते त्याच्याशी ते बॅलन्स करत बसत नाही. आणि नंतर सगळं शिक्षक वर्ग इथला फार चांगला आहे, एक ऊर्जेने काम करतात. कोणतंही काम त्यांच्याकडे असलं तर घरचं काम असल्यासारखं वागतात. त्याच्यामुळे इथे काम करण्याची वेगळीच मजा आहे. मला स्पेशल उल्लेख या सुवर्णपानातील सगळ्या मेंबर्सला करायचं वाटतं. आता नाव घेणार नाही, वेळ भरपूर झाला आहे, पण त्यांच्यासोबत बसलेल्या केले माझ्या डिपार्टमेंटला सगळे बसले असलेले गप्पाचे फड म्हणा की चहाचे कप म्हणा की विड्याचे पान केलेल्या सहली या सगळ्यांना मी मुकणार आहे हे मला माहीत आहे. तसेच कठीण काळात आम्हाला साथ देणारे जयंत त्रिवेदी असो की सुनील बोरकर असो की रेखा असो, या सगळ्यांना मी नेहमी स्मरणात ठेवेल. माझ्या मैत्रिणी आहे, निलिमा आहे, त्याच्यानंतर किरण आहे, बगरे आहे, किरण हां, हे सगळ्या माझ्या मैत्रिणींना मी नेहमी लक्षात ठेवेल. आणि उरकडे भाऊचा मी स्पेशल उल्लेख करू शकते. शांतपणे राहून काम इतरांकडून करून घेणं हे त्यांच्याकडून शिकण्यासारखं आहे. कोणतेही काम सांगा एकदम परफेक्ट करून वेळेच्या आधी करून देतात. आणि तसंच नॉन टीचिंगमध्ये जर विचार करायचा झाला तर आपल्या इथला नॉन टीचिंग स्टाफ खूप चांगला आहे. मुकेश वाढई असो की मनोज केळकर असो की तिकडे पंकज सोनटक्के असो की पंढरी काकडे असो, इकडे शेंडे, हे सगळेजण आहे. त्याच्यानंतर आपला गणेश आहे, गणपत आहे, संजू बिलोरिया आहे, राहुल करमरकर, यासारख्या सगळा स्टाफ असताना कॉलेज नक्कीच एनर्जीने चालणार आहे. आता काही लोकांचा इतक्या वेळेच्या अभाव मी उल्लेख करू इच्छिणार नाही, पण सर्व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना मी मनापासून धन्यवाद देते. आणि म्हणजे माझ्या मनात जे चाललं आहे हे समजणारा स्टाफ इथं आहे, याच्याबद्दल मी स्वतःलाही भाग्यशाली समजते. तसंच इथे जरी विद्यार्थी नसले तरी मला त्या विद्यार्थ्याचा उल्लेख करावासा वाटते, कारण आज आम्हाला जी आयडेंटिटी आहे म्हणजे शिक्षक म्हणून आयडेंटिटी आहे ते या शिक्षकामुळे. कोणताही प्रोग्राम घेऊन जा त्यांच्याकडे तर तेवढ्याच उत्स्फूर्ततेने ते प्रतिसाद देतात. त्याच्यामुळे त्या विद्यार्थ्यांनी मला धन्यवाद द्यावा असं वाटतो. तसेच कोणी जर मला विचारलं या कॉलेजने तुम्हाला काय दिलं, या कॉलेजने मला काय नाही दिलं असं आहे. शिक्षण दिलं, लग्नासाठी नवरा दिला, नोकरी दिली, प्राचार्य पदापर्यंत जाण्यासाठी जी अर्हता लागते ती दिली. याच्यापेक्षा काय जास्त हवा? आणि मला हे माहीत आहे प्राचार्य पदावर जरी जात असला तरी तो चॅलेंजिंग जॉब आहे, अभिमानाचा जरी असला तरी चॅलेंजिंग जॉब आहे आणि त्याच्यात रिस्क घेऊन तर चालावंच लागणार आहे. आणि तुम्ही ज्या शुभेच्छा दिल्या त्या शुभेच्छाच्या बळावर ती रिस्क मी पार करू शकेल असं मला वाटते. आता मी शेवटाकडे जाते. एक लोक कहते हैं जिंदा रहेंगे तो ही मिलेंगे, मैं कहती हूँ मिलते रहेंगे तो ही जिंदा रहेंगे. धन्यवाद. मनापासून